सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी राबोडी पोलिसांकडून झालेल्या चुकीच्या पोलिसांचा पर्दाफाश केला आहे। एका व्हिडिओमध्ये त्यांनी एक नागरिक फक्त उघड्या जागेमध्ये सिगारेट ओढत असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावरती आवाज चढवीत त्यालावरती आरेरावी केल्याचा प्रकार स्पष्टपणे घडल्याचं दिसत आहे। अजय जया यांनी सांगितलं की सीओटीपीए कायद्याअंतर्गत पोलिसांनी निश्चित प्रक्रिया पाळणे बंधनकारक आहे। त्या ठिकाणी 200 रुपयांचं चलन देणं आवश्यक असतानाही पोलिसांनी त्या ठिकाणी अरेरावी करत संबंधित व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे। संबंधित व्यक्ती चलन भरण्यास तयार देखील होती। चलन भरण्यास नकार दिला असता त्या व्यक्तीस न्यायालयात हजर राहण्याचे समन्स देणे अपेक्षित आहे। नाव व पत्ता सांगण्यास त्या व्यक्तीने नकार दिला तरच त्या व्यक्तीस पोलीस ठाण्यामध्ये नेऊ शकतात। मात्र सदर व्यक्ती पोलिसांना कारवाईकरिता या ठिकाणी मदत करत असताना देखील पोलिसांनी या ठिकाणी आपल्याकडे असलेल्या ताकदीचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर घडलेला आहे। या प्रकरणामध्ये कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता नागरिकांची हाताळणी करून गैरवर्तन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अजय जया यांनी आपलं मत मांडलेलं आहे। थेट राबोली पोलीस ठाण्याबाहेरूनच अजय जया यांनी घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती देत कशा प्रकारे पोलिसांकडून कायद्याचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीला त्रास दिलेला आहे याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। यावेळी अजय जया म्हणाले, पोलीस पूर्ण प्रक्रिया पाळत नाहीत, नियमांचे उल्लंघन करत नागरिकांना त्रास देणे आणि त्यातूनच लाचेचा हेतू असू शकतो हे नाकारता येत नाही। या घटनेची वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन सीओटीपीए कायद्याच्या नावाखाली नागरिकांवर होणारे अत्याचार थांबवावेत अशी मागणी अजय जया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली आहे। माझीवाडा नाक्यावरती आमचे मित्र आहेत, ते तिथे सिगरेट पित होते। तिथे कुठलाही बोर्ड नव्हता, नो स्मोकिंग। पोलीस आलेत, राबोडी पोलीस व्हॅन घेऊन आलेत। आल्यानंतर त्यांना सांगितलं व्हॅनमध्ये बसायला। यांनी विचारलं की बाबा काय झालंय, कशामुळे तुम्ही मला व्हॅनमध्ये बसवताय म्हणून। तर त्यांनी बलजबरीने त्यांना धक्काबुक्की करून व्हॅनमध्ये घेऊन आलेत आणि पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी समजपत्र दिलं। याच्यामध्ये सेक्शन 4 आणि सेक्शन 5 त्यांनी लावलेले आहेत। सेक्शन 4 अंतर्गत नो स्मोकिंग आहे, पण सेक्शन 5 जे आहे ते ॲडव्हर्टायझिंग आहे। हे कुठलीही ॲडव्हर्टायझिंग करत नव्हते, म्हणजे चुकीचं सेक्शन लावून त्यांना दिलेलं आहे। पण समजा कोणी जागेवर सिगरेट पित असेल तर गाईडलाईन्स दिलेले आहेत, त्या गाईडलाईन्सप्रमाणे त्या ठिकाणीच पोलिसांनी चलन दिलं पाहिजे। आणि समजा ते 200 रुपये भरायला नकार देत असतील तर त्यांचं नाव आणि नंबर घेऊन समजपत्र त्या ठिकाणी द्यायला पाहिजे। तसं न करता बलजबरीने त्यांना इथे घेऊन यायचं, धमकवणं हे चुकीचं आहे। आणि याचं इंटेन्शन पोलिसांचं काय आहे की लोकांना घाबरवायचं आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांचं इंटेन्शन काहीतरी पैसे उकळायचं आहे हे आम्हाला आता दिसून येत आहे। म्हणून आम्ही आज रीतसर तक्रार दिलेली आहे आणि पुढे पण आम्ही जे पोलिसांनी यांच्यावरती धक्काबुक्की केलेली आहे त्यांना आम्ही पोलीस कंप्लेंट अथॉरिटीमध्ये आम्ही त्यांच्या विरोधात जाणार। मी माझीवाडा नाक्यावरती माझ्या कलिग्स बरोबर चहा प्यायला आलेलो। तर मी चहा पिता मी सिगरेट प्यायची मला सवय, तर मी थोडं सिगरेट बाहेर पित होतो। तर एक व्हॅन येते माझ्यासमोर, मला गाडीत बसायला सांगते। मी त्यांना विचारतो की माझं काय केलं आहे मी, हे तरी सांगा, मला गाडीत का बसायचं। तर ते मला जबरदस्ती गाडीत बसवतात, बोलतात तू सिगरेट प्यायचा खूप मोठा गुन्हा केला आहे। म्हटलं जे तुमचे फाईन आहे तुम्ही मला चलान द्या, मी भरतो सर। कोर्टमधनं भरायचं आहे, इकडे भरायचं, जसं भरायचं भरतो। माझे कलिगही बोलतात, त्यांना माझे फ्रेंड्सही बोलतात की ते चलान भरायला तयार आहे सर, काय प्रॉब्लेम काय। त्यांना मी एक प्रश्न विचारलं, साहेब इकडे काही लिहिलं आहे का, कुठे सिगरेट पिणं ऑफेन्स आहे का, गुन्हा आहे का, परमिशन आहे की नाही आहे। त्यांचं ते राग त्यांना कंट्रोल होत नाही, ते त्या कंट्रोल फेल करतात आणि मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि माझ्यावरती हे असे फॉल्स कारवाई करतात। पोपटा 4 and 5, 4 व्हॅलिड आहे, 5 व्हॅलिड नाही आहे। माझी एवढीच मागणी आहे, मी ते फाईन भरतोय। जे पोलीस करतायत सिगरेट प्यायचं, सांगतायत की सिगरेट पिणं क्राईम आहे, ते करायला पाहिजे खरं आहे, पण तुम्ही त्या हिशोबाने बोर्ड लावा, पब्लिकला एज्युकेट करा, पब्लिकला सांगा। जिकडनं चहा भेटते त्यांना सांगा की बाबा इकडे असं असं होतं, जिकडे टपऱ्या आहेत त्यांना सांगा की इकडे सिगरेट पिऊ नका। हे एज्युकेशन नाही आहे। तो जिकडनं मी घेतलंय तो मला सांगत नाही, जिकडे मी चहा पितोय तो मला सांगत नाही आहे। तर असे लोकांना पकडत राहणार आणि पैसे घेत राहणार, तर हे चांगलं नाही आहे समाजासाठी, एवढंच माझं मन आहे। आणि ज्यांनी हे केलं आहे माझ्याबरोबर त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे।